नेमलेट घराबाहेर गेली गेली 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 नेमलेट घराबाहेर गेली। लय आनंद झालाय बघ मला, किती दिवस वाट बघत होतो ह्या दिवसाची, तो आज दिवस आला। ती नेमलेट घराच्या बाहेर गेली सपने, ती नेमलेट घराच्या बाहेर गेली म्हणजे समजा सपलं असं काही नाही होत बर का। आपल्याला अजून एक मोठा धमाका करायचा आहे। म्हणजे आता कोणता धमाका कळल। हॅलो नेमलेटच्या दणकट मम्मी, कशा आहेत तुम्ही? मी बरी आहे, पण तुम्ही आज अचानक कसा काय फोन केला स्वतःहून? नाही म्हणजे सगळं ठीक आहे ना घरी? काय सांगू बाई, आता फोन करणारच नव्हते मी। म्हणलं तुम्हाला कशाला टेन्शन, तुम्हाला कशाला त्रास, पण म्हणलं तुमची लेक आहे ना मंजिरी, आणि तिच्याबद्दल तुम्हाला कळायलाच पाहिजे। काय काय कळवायला पाहिजे? मंजू बरी आहे ना माझी? तुमच्या लाडक्या मंजिरीला खुद्द सत्यानं घराच्या बाहेर हाकलली। मम्मी साहेब हवे काय बोलताय तुम्ही? आणि सत्यजितराव का बाहेर काढतील मंजूला? का झालं, कसं झालं, सत्यानी का कडलं, काहीच ठाव नाही बघा मला। अहो मम्मी साहेब अहो, पण सत्यजितराव असं नाही करू शकत, नाही बाहेर काढू शकत माझ्या लेकीला ते। खरंय बाई तुमचं, लय वाईट वाटलं मला। मी बी आई आहे ना, एक आई दुसऱ्या आईचं मन ओळखू शकते बघा, पण आता काय करायचं तिचं नशीबच फटकं। लय रडू यायला लागलंय बघा, आता मी ठेवते फोन, मला सहन होईना झालंय। मम्मी साहेब आपल्या मतदारसंघात काही वेगळी कामं करता येतील आहेत का? काही यादी केली का काही? हो तात्यासाहेब, मी असा विचार केलाय, आपण आपल्या मतदारसंघात पानपोया बसवून टाकू। नाही नाही, अरे पाऊस असताना पानपोयांची काय गरज आहे? तात्यासाहेब तुम्ही सरळ वीजच काम लावून द्या। अरे आपण हे जे सगळं सांगतो हे सत्यानं आधी करून ठेवलंय, आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे। मग सत्याने जे केलं नाही ते सांगा, ते आपण करू। डॅडी साहेब काय केलं तुम्ही? का तिला घरात घेऊन आला तुम्ही इथे? ऐक ऐक ऐक, काय तू इकडे शांत व्हा दे। का शांत हो मी? हा माझं चुकलंय, मी तुम्हाला त्या सत्याच्या घरी जाऊनच नव्हतं द्यायला पाहिजे, माझंच चुकलं सगळं। हळू बोल, तिला कळलं तर काय होईल? कळू देत। आय एम सो डन ना डॅडी साहेब, मी ना वैतागले तुम्हाला आणि त्या आर्यनला। तो आर्यन मला काही न आयडिया देता, तुम्हाला मला दोघांनाही काही न आयडिया देता तिच्यावर हल्ला करून आला, आणि तुम्ही तर त्या बाईला डायरेक्ट घरात घेऊन आलात। काय गरज होती? हा मी इथे तुम्हाला सगळ्यांपासून सेफ ठेवायला बघते आणि तुम्ही एकावर एक गोंधळ वाढवत जाता आणि स्वतःसाठी डेंजर क्रिएट करता। बापरे, तुझी चिडचिड कळते मला, तुझं म्हणणं कळतंय मला। हे राजकारण आहे, त्यातले काही खेळ असतात, ते डाव खेळावे लागतात। डॅडी साहेब आजवर तुम्ही आणि आर्यनने अशा किती खेळ खेळलात, काय फायदा झाला शत्रूचा पराजय? नाही ना? अहो मी आहे म्हणून नशीब, नाहीतर तुम्ही आतापर्यंत त्या जेलमध्येच बसलेले असता। हे असं नाही बोलायचं, माझी मुलगी आहेस, उपकार नाही केलेस माझ्यावर तू। माझी मुलगी आहेस म्हणून तू हे केलंयस, असं बोलू नये। बरोबर आहे तुमचं, तुमची मुलगी आहे म्हणूनच हक्काने तुमच्यावर आता चिडली आहे मी, पण तुम्हाला त्याची सुद्धा किंमत नसेल ना तर मग ठीक आहे, मी फक्त तुम्हाला एवढंच सांगेन, स्वतःची काळजी घ्या। हा करत राहा बदल। बापरे, हाय तात्यासाहेबांनी माझ्यावर लक्ष ठेवायला नक्की CCTV कॅमेरे लावले असतील, ते आधी शोधून काढले पाहिजे।
तात्यासाहेब जरा लय शातीर दिमागाचे. असे सहज हाताला लागणार असं कॅमेरा नाही ठेवणार. मला प्रत्येक कोपरा चेक केला पाहिजे. काय हवंय का तुम्हाला? वाघमारेंना तात्याकडे पाठवून चूक तर नाही ना केली. हा तात्या काही चुकीचे तर नाही ना करणार. तात्याला जर कळलं तर वाघमारेंना दिसतंय तर काय करेल तू? दादा दादा चैत्या लावले काय तू विचारात दिसतोस? नाही रे, बोल की काय झालं? काय नाही रे, ते शेजारच्या गावातल्या लोकांनी आपल्याला बोलवलेलं ना, तू हो पण म्हटलेला त्यांना. जाऊयात ना आपण? होय, मला आठवतंय मी होय बोललो होतो खरं. पण मी काय म्हणतो, तूच जाऊन येतोस का? नाही म्हणजे तिथं जा, उमेदवारी कुणाला जाहीर होते ते बघ, आणि मग पुढं काय करायचं ते मी बघतो. मी जातो, पण तू काय येत नाहीस? तू कधी शब्द टाळला नाहीस रे आतापर्यंत. होय जयद्या, पण आत्ता माझ्या मनात काय चालू असेल हे तुला वेगळं सांगायची गरज नाही. आणि अशा परिस्थितीत तिथं आलो तर माझं मन नाही लागणार. त्यात ती सगळी लोक माझ्यासाठी जमा होणार आणि मी मात्र माझ्या विचारात हरवलेला असणार. ते बरोबर वाटत नाही ना, म्हणून तुला म्हणतोय की तू जाऊन ये. कोण आहे? कोण आहे? कोण कोण आले? अहो ताई, मी सुनंदा तुमच्यासाठी पाणी घेऊन आले होते. तुम्ही आहे होय? हो. ठेवा. तुम्हाला काही लागलंच तर आवाज द्या, मी इथेच आहे. ही तर का थांबले? तात्यासाहेबांचे चालते फिरते CCTV कॅमेरे आहेत तर हे लोक. दादा, तू वहिनींचा विचार करतोस ना? म्हणजे त्या कशा असतील, बऱ्या असतील का तिथं? आता तू नकोले विचार करू. अरे त्या तात्याच्या घरी पोहोचायच्या 1 तास आधीच बलमादाजींनी पोरांना कामाला लावले. काही सुद्धा टेन्शन घेऊ नकोस, तू अजिबात काळजी करू नकोस. जयद्या, अरे आपल्याला वाटतंय तेवढं सोपं नाही आहे हे सगळं. तो तात्या कसा माणूस आहे माहिती आहे ना तुला? तर तो वाघमारे तिथं त्या बंगल्यात राहायला जाणार आहे जिथं तात्या असणार आहे. तुला गांभीर्य कळतंय का या गोष्टीचं? आता फक्त वाघमाऱ्यांच्या बाबतीत काही बरं वाईट झालं नाही म्हणजे बरं. दादा, अरे किती निगेटिव्ह विचार करशील तू. हा, तात्या जरा डेंजर माणूस आहे, बेभरवशाचा आहे, पण आपल्या वहिनी पण पोलीस आहेत र. त्या नक्की स्वतःची काळजी घेतील आणि काय मदत लागली तर आपण आहोतच की. अरे एका हाकेवर धावत जाऊ आपण. पण जयद्या, आपण ठरवलंय तसं होईल ना सगळं? म्हणजे वाघमाऱ्याच्या जीवाला काही धोका तर होणार नाही ना? दादा, हे बघ, एक लक्षात ठेव, ही वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते. त्यामुळे तुझ्या डोक्यात येणारे हे निगेटिव्ह विचार सगळं काढून टाक. अजिबात असला काय विचार करू नकोस. मी काय म्हणतो ऐक, तू चल माझ्या बरोबर. हे बघ, लोकांबरोबर बोलशील, त्यांच्यात मिसळशील, तुला खरंच बरं वाटेल, शांत होशील आणि हे निगेटिव्ह विचार आहेत ना सगळे निघून जातील बघ. बरं ठीक आहे, पण आपण एकत्र नको जायला. आपलं नाटक सुरू आहे माहिती आहे ना? तू पुढं हो, थोड्या वेळानंतर मी येतो. चालते.
ताई एक कप चहा मिळेल का हो? आहेत की गेल्या? सुनंदाताई, सुनंदाताई, बापरे, कधी बी कुणी बी येते या खोलीत. वाटते थोडं सोपं नाही या घरात राहणं. तात्यासाहेबांनी चांगलीच पाळत ठेवले माझ्या. पण मी ज्या उद्देशासाठी या घरात घुसले तो उद्देश पूर्ण करणारच. तात्यासाहेबांची गहाळ झालेली फाईल याच घरात आहे आणि ती मी शोधून काढणारच. हे सपने, कसं वातावरण आहे आज सांग बर. हा, जरा मध्ये मध्येच ऊन पडतंय आणि मध्येच पाऊस येतोय बघ. हल्ला का नाकाचा शेणा तुझा? तू काय हवामान खात्यात होती का ग? हा, जरा ऊन पडतंय, पाऊस आहे, आभाळ आहे सांगायला. अगं मी तुला बाहेरच्या वातावरणाविषयी नाही, घरातल्या वातावरणाविषयी विचारते. घरातलं वातावरण म्हणजे कळलं नाही मला. अगं ती नेबिळत जाऊन अजून एक दिस बी झाला नाही तर कसं प्रसन्न वाटायला लागले की नाही? हा, रोज तिचं थापड बघितलं का नाही? माझं तर डोसकं सुटायचं बाई. आणि त्यात अजून ती तिचं नवीन दुखणं. मम्मी साहेब, सत्या, सपनाताई, डेंजर आहात तुम्ही. बरोबर आहे, पण बरोबर आहे. एक जाऊबाई गेल्यात का नाही बाहेर ते एकदम भारीच वाटते बघा घरात. आता कसं माझ्या मनातलं बोलली. जयद्या, काय काय म्हणलं? कुठं चाललास? काय नाही, जरा काम होतं. ते आता इलेक्शन तोंडावर आलंय ना, मग शेजारच्या गावात कुणाकुणाला उभा करायचं त्याची जरा चर्चा होणार होती, तिकडच चाललोय. एकटाच निघालास का? म्हणजे सत्या नाही का तुझ्यासोबत चर्चेला? त्याची काय गरज आहे? आणि तुला काय वाटलं हे काम जमणार नाही का मला एकट्याला? तसं नाही जयद्या. मग? म्हणजे कसं तुला आणि सत्याला जोडीनच बघायची सवय आहे ना, त्याच्यामुळे तसं विचारलं मी. अगं मम्मी, ते जुने दिवस झाले. आता जी काय काम असतील हो जयदीप सूर्यवंशी एकटा करणार. किती गुणाचं माझं शिंगरुती, युवराज, JPG, भावी, चित्ता. हा, पण तुझे आशीर्वाद पाहिजे बरं का मम्मी मला. माझा आशीर्वाद कायमच आहे. माझा पण तुझा नको, हेच आहे तेच बरं आहे. शानपणा. बघितलं का सपने, आपण टाकलेल्या ठिणगीचा भडका व्हायला सुरुवात झाली. हा, वय वय खरे. आपण थोडं शांतपणे बोलायचं का? नाही, मला तुझा राग समजू शकतो, पण मंजिरी वाघमारेच्या डोक्यात काय चाललंय, तिचा काय प्लॅन आहे, ती खरंच आंधळी आहे, दृष्टी गेली का, हे जाणून घ्यायचं असेल तर तिचं इथं असणं फार गरजेचं आहे. याचा अबोला धरून काय होणार आहे, बोलणं झालं पाहिजे की नाही? काय चर्चा करायची? आता काय फायदा आणि चर्चा करून? तुमच्या मनाला येईल तसं सगळं वागून तुम्ही मोकळे झालात. आता कुठली चर्चा करायची राहिली आहे? तुम्हाला मी सांगितलं होतं थोडं थांबा म्हणून, पण नाही थांबलात ना. किती थांबायचं? घरात बसून काही होणार नाहीये. हे सत्य आणि मंजिरी वाघमाऱ्याचं काय चाललंय याच्यावर आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे बबड्या. बरं, मग मला आता सांगा, कसं चेक करणार आहात तुम्ही? कसं शोधून काढणार आहात ती खरंच आंधळी झालीये की नाही? ती खरं बोलतेय की खोटं? नाही, कारण मंजू तितकी मूर्ख नाहीये की ती स्वतःहून हे दाखवून देईल की ती खरंच आंधळी आहे की नाही. कौतुक कौतुक कौतुक, कळतंय मला तुझं म्हणणं. सांगणार नाही ती मला माहिती आहे, पण जीवावर आलं की सगळे तोंड उघडतात बबडे. सत्या, मीच तुझ्याकडे येणार होते बघ. हे बघ सत्या, जी काय झालं ती समजा चांगल्यासाठी झालं असं समज आणि आयुष्यात पुढे जा बघ. आता मला ठाव आहे का तुझ्या आयुष्यात त्या पोरीचं काय स्थान आहे ते,
पण आता येळ आल्यावर तिने रंग दाखवला तर आपण काय करणार ना. पण मम्मी मला राहून राहून एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय बघ. तू मला आधी एवढं सांगत होतीस पण मी तुझं ऐकलं नाही. जर आधीच तुझं ऐकलं असतं तरी वेळच आली नसती माझ्यावर. माझ्या लेकरा कोकरा वागरा. सत्या जाऊ दे, झालं गेलं समजा विसरून जा. कसं आहे उशिरा का होईना पण तुला तुझ्या मम्मीचं पटलं का नाही हीच लय झालं बघ. नको टेन्शन घेऊ, समजा व्यवस्थित होईल. सत्यजित राव, सत्यजित, खरं तर या घराची पाळी चढायची अजिबात इच्छा नाही माझी, पण माझ्या लेकीला घराबाहेर काढलं ना त्याचा जाब विचारायला आले मी. काय झालं सत्यजितराव, तुमच्या मनाचं समाधान झालं असेल ना माझ्या लेकीची फसवणूक करून? तरी मी तिला माझ्याबरोबर घरी घेऊन जात होते, पण तुम्ही आग्रह करून तिला इथं ठेवून घेतलं. तिची काळजी घ्यायचं खोटं आश्वासन दिलं. अहो तुमच्या भरोश्यावर ठेवून गेलते मी तिला इथं, मग का केलं तसं? एक मिनिट, मला नाही कळत आहे तुम्हाला काय म्हणायचंय नक्की. प्लॅन एक माझ्या डोक्यात ऐक जरा. या डोक्यातली कल्पना तर ऐक तू. त्या मंजिरी वाघमारीला मी एका निर्मनुष्य मोठ्या रस्त्यावर नेणार आहे. रस्त्याच्या बरोबर मध्ये तिला उभं करणार आहे आणि एक मोठा भरधाव वेगानं जाणारा ट्रक तिच्या अंगावर सोडणार आहे. तेव्हा कळेल जे डोळे खरंच गेले की आपल्याला फसवते. आणि समजा तो भरधाव येणारा ट्रक बघून सुद्धा ती जर बाजूला नाही झाली आणि त्या ट्रकने तिला उडवलं तर? मग बरंच आहे की सुंठे वाचून खोकला गेला, मरेल, संपला विषय. कशी वाटली कल्पना? हा जो काही तुमचा उत्तम बनवलेला प्लॅन आहे तो मला आधीच कळवलं असतं तर मी एवढी चिडचिड केली नसते ना डॅडी साहेब. पण डॅडी साहेब हे खूप रिस्की काम आहे. म्हणजे आपल्याला खूप काळजी घेऊन हे सगळं करावं लागणार आहे. कोणालाही थोडी सुद्धा भणक नाही लागली पाहिजे की हे सगळं आपण मुद्दाम घडवून आणतोय. हे काळजी घेणारच, मी काळजी घेणारच, तू सुद्धा काळजी घेशील अशी अपेक्षा आहे. येस डॅडी साहेब, काहीच काळजी करू नका. तुम्ही मला फक्त तारीख, जागा आणि वेळ सांगा, काम होऊन जाईल. कौतुक कौतुक केवळ कौतुक. आई तुम्ही शांत व्हा. हे बघा मी त्यांना घराबाहेर नाही काढलेलं, त्या स्वतः गेल्यात घरातून निघून. आणि तुम्ही तिला जाऊन दिलात, तिला थांबवायचा प्रयत्न सुद्धा केला नाही. आणि यांच्या मनात तर आधीपासूनच होतं माझी लेक ह्या घरात राहू नये म्हणून. तुम्हाला बी तसंच वाटत होतं का सत्यजितराव? आणि जर तसं होतं तर तिची काळजी घ्यायचं खोटं वचन का दिलं? ए बाई, माझ्या लेकाला बोलायच्या आधी का नाही तुझ्या लेकीला जाऊन बोल. आणि माझ्या घरात येऊन माझ्या लेकावर आवाज चढवायचा नाही सांगून ठेवते. आवाज नाही चढवत आहे. हे काही म्हणून माझ्या लेकीला घराबाहेर काढलं ना त्याचा जाब विचारते. मग जे काही विचारायचंय ना ती मला विचार, मी सांगते. तुझी लेक तात्यासाहेबांकडे गेलीये, तुला एवढीच काळजी असेल का नाही? तिथं जाऊन विचार. हा पण माझी लेक तात्यासाहेबांकडे का जाईल? सत्यजितराव या काय बोलतायत? हा या बोलतायत ते खरंय? होय. ती का करल असं? त्या तात्याबरोबर का जाईल ती? आता का जाईल, काय झालं ही समजा आम्हाला कशाला विचारत बसते ग? आणि ही समजा आम्ही सांगत बसायला काय आम्ही रेडिओची आकाशवाणी आहेत काय? होय, जा तिकडे जाऊन विचार. ते तर मी जाईनच,
पण एक गोष्ट लक्षात ठेवा सत्यजितराव, माझ्या लेकीने तुमच्या नावचं मंगळसूत्र गळ्यात घातलंय. तुम्हाला सर्वस्व मानते ती, आणि आज अशा अशा कठीण प्रसंगात तिची साथ द्यायची सोडून तिला घरातनं बाहेर काढलं तुम्ही. या गोष्टीचा आयुष्यभर पश्चाताप होईल तुम्हाला. एका आईचा शाप समजा हा हवं तर. दादा, शाप देणारी आली मोठी. कावळ्याच्या शापानं काही काय मारत नसती. बघा आता आपल्या कर्माची फळं. सत्याशी भांडण करून या घरात आली खरी, पण पुढं काय? तात्यासाहेब काय धड माणूस नाही. 24 तास माझ्यावर लक्ष ठेवून असणार आता. मंजू, तुला प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागणार आहे आता. अरे देवा, मी सत्याला या गडबडीत एक सुद्धा फोन नाही केला. व्यवस्थित पोचले ते कळवायला हवं. सकाळपासून बोलणं झालं नाही, बिचाराला काळजीत असणार आहे. वाघमारे, हॅलो वाघमारे, कशात तुम्ही? नीट पोहोचला का तिथं? आणि तिथं काही त्रास तर नाही ना तुम्हाला? तात्यांना काही त्रास नाही दिला ना? सगळं ओके आहे ना तिथं? अहो वाघमारे, बोला की काय तर. अरे हो हो हो, शांत हो जरा. मला बोलू देशील? हे बघ, मी व्यवस्थित आहे. अजून तरी तसा काही त्रास नाही झालेला. तू कसं आहेस? आता मी कसं आहे ते काय सांगू तुम्हाला. वाघमारे, तुम्ही आत्ताच गेलाय, एक दिवस पण झाला नाही, पण मला लय आठवण येते तुमची. एक असं वर्ष झाल्यासारखं वाटतंय तुम्ही लांब गेल्यापासून. मला बी तसंच वाटतंय. तू समोर नाहीस तर लक्षच नाही लागत कशात. ओ वाघमारे, असं करू नका, लक्ष द्या तुम्ही, नाहीतर आपला प्लॅन यशस्वी कसा होईल. मला सांगा, तिथं सगळी नीट काळजी घेतली जाते ना तुमची? होय, जरा जास्तच काळजी घेतली जाते. म्हणून मला संशय होते तात्यासाहेबांवर. जास्त म्हणजे नक्की काय म्हणायचं तुम्हाला? सध्या रे, मी तर आले ना तेव्हा सत्यारे मला वाटलंच नव्हतं तात्यासाहेब माझी एवढी काळजी घेतील. मी त्यांना जेलमध्ये टाकलं होतं, तरी सुद्धा माझ्यासाठी एवढं सगळं का करतायत काय माहिती.